नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 27 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी आपण या 10ही प्रश्नांची रिव्हिजन फक्त 2 मिनिटांमध्ये सर्वात शेवटी करणार आहोत. आणि तुम्हाला असेच जर प्रश्न रोज हवे असतील तर तुम्ही एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे दररोज आपण चालू घडामोडीविषयी 10 प्रश्न घेतो. तर आता आपण पहिला प्रश्न बघूया. जागतिक QS क्रमवारी 2026 मध्ये भारतातील किती शैक्षणिक संस्थांनी जगातील पहिल्या 50 संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 6. यंदाच्या QS क्रमवारीत भारतातील 6 संस्थांनी पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवले आहे. यात 4 भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT खरगपूर आणि IIT मद्रास यांचा समावेश आहे. तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बिट्स पिलानी यांचा समावेश आहे. तर QS क्रमवारी 2026 मध्ये पहिल्या 50 मध्ये भारतातील 6 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. तर आता पुढील आपण प्रश्न बघू. पश्चिम आशियातील युद्धांचे परिणाम रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती एम्पॉवर्ड ग्रुपची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 7. तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा आणि व्यापारावर होणारा परिणाम तपासण्यासाठी 7 एम्पॉवर्ड ग्रुपची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे. म्हणजे जे पश्चिम आशियामध्ये जे संघर्ष सुरू आहे याचा ऊर्जा पुरवठा आणि व्यापारावर होणारा परिणाम ची तपासणी करण्यासाठी हे एम्पॉवर्ड ग्रुप आहेत आणि हे 7 एम्पॉवर्ड ग्रुप आहेत. तर हे जे गट आहेत हे संरक्षण, वित्त, ऊर्जा, खते, ग्राहक व्यवहार आणि वाहतूक आणि माहिती अशा विविध क्षेत्रावर लक्ष ठेवतील. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. तर 22 मार्च 2026 रोजी साजरा झालेल्या जागतिक जल दिन म्हणजे वर्ल्ड वॉटर डे ची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वॉटर आणि जेंडर. तर हा एक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. याची थीम आहे वॉटर अँड जेंडर. तर दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. तर 2026 सालासाठी याची थीम आहे वॉटर अँड जेंडर. भारतात नवी दिल्ली येथे इंडस्ट्री फॉर वॉटर या विषयावर एक विशेष परिषदही आयोजित करण्यात आली. तर आपण आता पुढील प्रश्न बघू. जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन इग्नाइटची यशस्वी चाचणी कोणत्या खासगी कंपनीने केली? तर याचे योग्य उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. अग्निकुल कॉस्मॉस यांनी इग्नाइटची यशस्वी चाचणी केली. तर चेन्नई येथील अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने ऐतिहासिक चाचणी चेन्नईमध्ये केली. तर हे जगातील पहिले पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन आहे. यामुळे खासगी अंतराळ क्षेत्रात रॉकेट निर्मितीचा खर्च कमी होण्यास आणि वेग वाढण्यास मदत होईल. तर हे पूर्णपणे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे इग्नाइट आणि याची यशस्वी चाचणी अग्निकुल कॉस्मॉस या खासगी कंपनीने केली. हा एक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. जपानच्या JICA संस्थेने मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या आरोग्य आणि पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी कर्ज करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आरोग्य प्रकल्प आणि मुंबई मेट्रो 11. तर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे JICA ने भारतासोबत 16,420 कोटी रुपयांचे कर्ज करार केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य सेवा प्रकल्प आणि मुंबई मेट्रो 11 यांचा समावेश आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. तर जागतिक हवामान दिन जो दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा करण्यात येतो, तर याची 2026 सालची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो. ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो. तर जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर 2026 ची थीम आहे ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो आणि हा दिवस 1950 मध्ये जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. S&P ग्लोबल या संस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा विकास दर
म्हणजे जीडीपी किती असेल असा अंदाज वर्तवला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 7.1%. 7.1%. तर पुढे S&P ग्लोबलने भारताचा जीडीपी अंदाज 40 बेसिस पॉईंटने वाढून 7.1% केला आहे. तर भारताच्या भक्कम आर्थिक स्थितीमुळे हा अंदाज सकारात्मकरित्या वाढवण्यात आला आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रिफॉर्म एक्सप्रेस उपक्रमांतर्गत कोणत्या नवीन रेल्वे सुधारणांची घोषणा केली आहे? तर याचं ऑप्शन आहे तिकीट परताव्याचे नियम आणि डिजिटल बोर्डिंग बदल, मिठासाठी नवीन कंटेनर्स आणि गाड्यासाठी विशेष वॅगन डिझाईन आणि कंत्राटदारांसाठी कडक नियम किंवा वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5 नवीन सुधारणा जाहीर केल्या आहेत. यात तिकीट रद्द करण्यासाठीचे सुलभ नियम, 30 मिनिटापूर्वी बोर्डिंग बदलण्याची सोय आणि पारदर्शक तिकीट पद्धतीचा समावेश आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. 23 मार्च रोजी भारतात ऐतिहासिक खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे हुतात्मा दिन. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी दिली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 23 मार्च रोजी हुतात्मा दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न आपण बघू. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योग सुलभता म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवण्यासाठी कोणते नवीन डिजिटल पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे निवेश मित्र 3.0. निवेश मित्र 3.0. तर निवेश मित्र 3.0 हे सिंगल विंडो पोर्टल असून याद्वारे उद्योजकांना 43 विभागाच्या 530 पेक्षा जास्त सेवा एकाच ठिकाणी मिळतील. यात AI आधारित चॅटबॉटची सुविधा देखील देण्यात आली आहे. तर मित्रांनो आता आपण जे 10 प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर QS क्रमवारीत पहिल्या 50 च्या यादीमध्ये 6 भारतीय संस्था आहेत. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारण्यासाठी रिफॉर्म जारी केले आहेत. तर उद्योजकांसाठी निवेश मित्र 3.0 पोर्टलचा शुभारंभ उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. तर S&P ग्लोबलने भारताची जीडीपी 7.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. तर इग्नाइट हे जे जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे. तर याची यशस्वी चाचणी अग्निकुल कॉस्मॉस या खाजगी कंपनीने केली आहे. तर JICA संस्थेने या मुंबई मेट्रो 11 आणि महाराष्ट्र आरोग्य प्रकल्पासाठी महत्त्वाचे करार केले आहे. तर पश्चिम आशियातील जे आता युद्ध सुरू आहे त्याच्यात 7 एम्पॉवर्ड ग्रुप हे पंतप्रधान मोदी यांनी स्थापन केले आहे. त्यात ऊर्जा आणि व्यापारावर होणारा परिणाम जे आता पश्चिम आशियातील युद्ध सुरू आहे तर त्याचा ऊर्जा आणि व्यापारावर होणारा परिणाम याची रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे 7 एम्पॉवर्ड ग्रुप स्थापन केले आहे. तर जागतिक जल दिनची थीम आहे वॉटर अँड जेंडर. तर जागतिक हवामान दिनची थीम आहे आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण. तर हुतात्मा दिन हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो. तर मित्रांनो हे होते आजचे 10 प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.